जालना शहरामध्ये एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। शहरातील नूतन वसाहत परिसरातील घाटी रोडवर ही घटना घडली आहे। चरण रायमल्लू असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे। चरण हा आपल्या बुलेटवरून जात असताना दुचाकीवर आलेल्या 2 ते 3 आरोपींनी त्याच्यावर 2 ते 3 गोळ्या झाडल्या। या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या चरण रायमल्लू याला तातडीनं शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मध्यवस्तीत घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली आहे। तर ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे। प्रतिनिधी गौरव साळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। गौरव, खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं तर काल रात्रीच्या सुमारास घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये अज्ञात 2 ते 3 जणांनी गोळीबार केला। त्यात बुलेटस्वार तरुणाचा जागीच आपण जर बघितलं तर गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जो तरुण आहे याचं नाव चरण रायमल्लू, वय अंदाजे 27 वर्ष असे असल्याचे समजत आहे। आपण जर पाहायला गेलं तर हा आपल्या बुलेट या गाडीवरून घाटी रोड परिसरातून जात होता। या दरम्यान दुचाकीवर आलेल्या 2 ते 3 जणांनी त्याच्यावर 2 ते 3 गोळ्या झाडल्या आणि या झाडलेल्या गोळ्यांमध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला होता। त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव देखील झाला होता आणि त्यामुळे त्याला जवळच्याच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलेले आहे आणि पुढील तपास जो आहे हा पोलिसांकडून सुरू आहे। आपण जर बघितलं तर हा जो प्रकार आहे तो नेमका कशामुळे घडला हे अद्याप समजलेले नाही। मात्र या गोळीबाराच्या घटनेमुळे जालना शहर जे आहे ते हादरल्याचं पाहायला मिळत आहे। काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडालेली आहे आणि पोलिसांनी जो आहे तो पुढील तपास जो आहे तो सुरू केलेला आहे। अशी देखील माहिती मिळत आहे की पोलिसांची काही पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झालेली आहेत आणि लवकरच या आरोपींना पोलिसांकडून अटक देखील केली जाईल। विक्रांत, धन्यवाद गौरव दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।